बेपत्ता युवकाचे शव खड्ड्यात सापडले, खून करून फेकल्याचा संशय. पोलिसांचा तपास सुरू. धर्माबाद येथे 2 दिवसांपासून करखेलीचा युवक बेपत्ता होता. शोध घेण्याकरता निघाले असता सिरज खोड येथे त्याचे शव एका खड्ड्यात मिळाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. सविस्तर बातमी अशी की सय्यद वसीम सय्यद इक्बाल, वय वर्ष 27 वर्ष, रविवारपासून करखेली येथून राहत्या घरातून एक फोन आल्यानं तो बाहेर दुपारी 2च्या सुमारास धर्माबादला जाऊन येतो असं सांगून निघाला. नंतर त्याचा फोन संपर्क क्षेत्राच्या बाहेर दाखवत होता व घरी परतला नसल्यानं संशय आला असल्यानं सोशल मीडियावरून घरात बाहेर पडल्याचे मेसेज व्हायरल करण्यात आले आणि शोध घेण्यात आला. काल सोमवार रोजी धर्माबाद येथून 5 किलोमीटर असलेले सिरज खोड या गावात सय्यद वसीम सय्यद इक्बाल याला एका शालीत गुंडाळून सिरज खोड येथे पाण्याच्या खड्ड्यात शेव मिळाले. त्याच्या डोक्याच्या पाठीमागे व उजव्या डोळ्यावर मारण्याचे निशाण असून त्याला गंभीर जखमी केलं असल्याचं बोललं जात आहे. ही बातमी कळताच धर्माबाद पोलीस स्टेशनचे PI जायमोक्वर पोहोचले व सूत्रे हातात घेऊन लगेच तपास सुरू केला आहे. सय्यद वसीम सय्यद इक्बाल हे अतिशय निस्वार्थ व सगळ्यांची चांगली वागणूक असल्यानं परिसरात त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकताच एकच शोककळा पसरली. धर्माबाद तालुका प्रतिनिधी गिरमाजी सूर्यकार.